स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक महत्वाचं जे अपडेट आहे, अपडेट असं की जो जी आपण टेट परीक्षा दिलेली आहे, टेट परीक्षेच्या संदर्भात आपला कट ऑफ जो आहे तर आपण वारंवार मी तुम्हाला सांगतो आहे की पहिला जो टप्पा होणार आहे या टप्प्यामध्ये 12 ते 15,000 शिक्षकांची भरती होणार आहे. मग यानुसार टेटचा जो कट ऑफ आहे, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, ही मोठी शहर आहे, तसेच नाशिक असेल, औरंगाबाद असेल, अशा शहरांचा कट ऑफ किती असणार आहे आणि गेल्या वर्षीचा कट ऑफ किती होता, त्यात 120 जे मार्क्स जर असेल आणि त्याच्यापेक्षा खाली जर आपल्याला म्हणजे कमी गुण असेल, त्याच्या खाली कमी जर गुण असेल तर आपण कुठे अप्लाय करायला पाहिजे. एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्पेशल मी व्हिडिओ बनवलेला आहे की आपला कट ऑफ किती येणार आहे. आणि एक लक्षात घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, वारंवार मी तुम्हाला सांगतो आहे की एक अंदाज आपण सांगतो आहे. अंदाज हा एकदम खराच अंदाज असला असा नाही, परंतु त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो, कारण ते जे गुण आहेत तुमचे ते तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही एक रेफरन्स घेऊ शकता, एक संदर्भ घेऊ शकता की आपण कुठे अप्लाय करायला पाहिजे किंवा कुठे नाही अप्लाय करायला पाहिजे. आणि आपल्याकडे अजून 2 महिने वेळ आहे किंवा 1.5 महिना वेळ आहे, तर यात आपण आपल्या डोक्यात ज्या काही गोष्टी येत असतात तर त्याला एक दुजोरा म्हणून आपण हा सर्व व्हिडिओ आपल्या फायद्याचा असणार आहे. तुम्हाला एक आयडिया यानुसार येऊ शकते. असं नाही की वायफळ काहीतरी फालतू बोलत असतो आपण आणि एक अभ्यास करूनच हा व्हिडिओ बनवतो आहे, जेणेकरून आपले जे काही अभियोग्यताधारक आहेत आणि आपण सर्वांनी आपल्याला नोकरी कशी लागेल, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की 50 प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचे आहेत आणि त्यात जर एक जरी चुका झाल्या किंवा जास्त जरी आपल्याला मार्क्स जरी असले तरी आउट होणार आहोत. या 150 किंवा 150चे मार्क्सचा आपल्याला काही उपयोग होणार नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ बनवतो आहे. हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यास नक्कीच आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा पाठवा आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की टेटचे जे मार्क्स आहेत 180 प्लस सुद्धा विद्यार्थी आहेत, 180 प्लस सुद्धा विद्यार्थी आहेत. मग याचा कट ऑफ जो आहे तो आपल्याला माहिती आहे की 150 प्लस जर विद्यार्थी असेल तर ते सेफ झोन मध्ये आहेत. 150 प्लस जर विद्यार्थी असेल तर हे सेफ झोन मध्ये आहेत. मग 150च्या वर जे विद्यार्थी आहेत त्यांची अपेक्षा काय असणार आहे. एखादा नागपूरचा विद्यार्थी असेल तर तो नागपूरच्या एकदम जवळ म्हणजे नागपूर जिल्हा परिषदच मला भेटली पाहिजे असा तो विचार करत असतो, किंवा 6वी ते 8वी असेल तर मला नागपूर डिस्ट्रिक्ट मधली शाळा भेटली पाहिजे असा तो विचार करत असतो. मुंबईमधल्या विद्यार्थ्यांचं काय असेल, ही जी भूमिका नागपूरच्या विद्यार्थ्याची आहे तीच भूमिका मुंबईच्या सुद्धा विद्यार्थ्याची आहे. प्रॉपर जिथे आपण असतो त्याच्या जवळपास म्हणजे 100 किलोमीटर किंवा 50 किलोमीटरच्या आत आपल्याला शाळा मिळेल ही प्रत्येकाची अपेक्षा असते. की मी गाव सोडून म्हणजे मुंबईचा जर विद्यार्थी असेल तर तो गडचिरोलीचे प्रिफरन्स टाकणार नाही. कोण प्रिफरन्स टाकेल, ज्याला एकदम कमी मार्क्स आहे, 100च्या खाली मार्क्स आहे, तो मात्र टाकेल की त्याला कुठेही नोकरी जरी लागली तरी मी महाराष्ट्रात नोकरी करायला तयार आहे. ही जी भावना ज्या विद्यार्थ्याची असते तोच विद्यार्थी ती काय करू शकते, गडचिरोली टाकू शकते. परंतु 150 प्लस मार्क्स असणारा विद्यार्थी, हे लक्षात घ्या, 150 प्लस असणारा विद्यार्थी हा स्वतःचा जिल्हाच पहिल्या प्रिफरन्स नुसार टाकणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग यात कॉम्पिटिशन जास्त आहे का? कॉम्पिटिशन जास्त नाही, कारण 150 प्लस विद्यार्थी खूप कमी आहेत. मग हे विद्यार्थी काय करतात, आपापल्या जिल्ह्याला फर्स्ट प्रिफरन्स देत असतात. मग म्हणजे याचा कट ऑफ ओपनचा जर विचार केला तर आपण 135च्या वर किंवा 140च्या वर आपण हा विचार करू. म्हणजे 140च्या वर ओपनचा कट ऑफ किंवा 135च्या वर ओपनचा कट ऑफ, म्हणजे 135 ते 40 ओपनचा कट ऑफ संपूर्ण 3ही जिल्ह्यांचा मी तुम्हाला सांगतो आहे. मग मुंबई असेल, नागपूर असेल किंवा मग नाशिक असेल किंवा पुणे असेल, हा ओपनचा कट ऑफ सांगतोय. इथून 3 ते 4 मार्क्स कमी ओबीसीचा कट ऑफ, म्हणजे कितीपर्यंत, 30 पर्यंत, 130 ते 135 पर्यंत हा जो कट ऑफ असणार आहे हा कोणाचा असणार आहे, तर ओबीसी बांधवांचा आपला कट ऑफ असणार आहे. एससी बांधवांचा कट ऑफ हा 125 ते 130चा कट ऑफ जो असणार आहे हा कोणाचा असणार आहे, आपला एससी बांधवांचा. आणि एनटी, एसबीसी, विजेएनटी यांचा सर्वांचा कट ऑफ जो असणार आहे हा कट ऑफ याच रेंजचा असणार आहे. कोणत्या, ओपनची जी रेंज असेल 130 ते 135ची जी रेंज असेल त्या रेंजचाच कट ऑफ असणार आहे, जो ओबीसी आणि ओपनच्या रेंजचा कट ऑफ असणार आहे. फक्त यांच्यामध्ये कट ऑफ कोणाचा कमी असणार आहे, तर एसटी बांधवांचा कट ऑफ कमी असणार आहे, जो 110 ते 115 कट ऑफ जो सिटी मध्ये, म्हणजे जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले आहे, मुंबई असेल किंवा पुणे असेल किंवा नाशिक असेल किंवा औरंगाबाद असेल, म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण, बरोबर, हा जो कट ऑफ आहे हा या बेताने आपल्याला अप्लाय करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर. मग आता 120 पेक्षा जर कमी मार्क्स असेल, 120 पेक्षा जर कमी मार्क्स असेल, हे दोन गोष्टी मी क्लॅरिफिकेशन करू, म्हणजे 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो आहे. गेल्या वर्षीचा कट ऑफ म्हणजे 2022चा कट ऑफ आणि या वर्षीचा कट ऑफ
मला तरी वाटतं विद्यार्थी मित्रांनो की हा जो कट ऑफ 30,000 म्हणजे पहिल्या टप्प्यात जर 15,000 जागा जर आल्यात तर नक्कीच हा कट ऑफ 15,000 जागा आणि दुसऱ्या टप्प्यात जर पुन्हा 10,000 ते 15,000 जागा आल्या तर असं 30,000 जागा. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पहिल्या टप्प्यातलाच कट ऑफ जो आहे हा 120 पर्यंत येऊ शकते. ओपनचा कट ऑफ म्हणजे ज्यातली महिला वगैरे जे असतील त्या. आणि यात जर हा कट ऑफ जर आला तर लक्षात घ्यायचं आहे की खाजगी शाळा असतील मग टप्पा 2 मधला जो कट ऑफ असणार तो बरोबर कट ऑफ त्या लेवलचा असेल, 1-2 मार्क्सने पुन्हा खाली उतरणार आहे. म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या वर्षी जी काही असणार आहे या वर्षी कॉम्पिटिशन अत्यंत कमी आहे. 1,80,000 मी विद्यार्थी वारंवार म्हणतोय पण 1,76,000 पर्यंत हे विद्यार्थी आहेत. यात 100च्या खाली 80,000 77,000 विद्यार्थी आहेत. मग त्या विद्यार्थ्यांमध्ये ही संधी नसणार आहे. परंतु जे विद्यार्थी 1ली ते 5वी करिता पेपर 1 पास आहेत, 6वी ते 8वी करिता पेपर 2 पास आहेत, दोन्ही पेपर 1ली ते 8वी करिता जे पास आहेत ते असे विद्यार्थी या विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ज्या शाळेमध्ये विथ इंटरव्ह्यू म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा निघणार आहेत त्या अशा वेळेला मात्र ही संधी मिळणार आहे. मग 120 प्लस ज्या काही मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी कुठं संधी साधायची आहे तुम्हाला. यांचं मत काय असेल, आपल्या विद्यार्थ्यांची भावना काय आहे तुमची की महाराष्ट्रात सर मला महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळाली तरी चालेल, मी 35 झालोय, मी 33चा झालोय, मी 34चा झालोय, पण मला नोकरी पाहिजे म्हणजे पाहिजे. माझं डीएड केलेलं होतं, मी पेपर 1 पास आहे, पेपर 2 पास आहे, कुठेही चालेल. अशा विद्यार्थ्यांचे मला फोन येतात ज्यांना 75 मार्क्स आहेत, ज्यांना 85 मार्क्स आहेत, त्यांना 90 मार्क्स आहेत. त्यांना कायमस्वरूपी मी आशा व्यक्त करून सांगितलं असतो की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. कारण हा खेळ जो आहे हा पत्त्यासारखा खेळ असणार आहे जो 50 प्रिफरन्स मध्ये आपल्याला लागलं तर लागलं असं असणार आहे. परंतु आपल्याला आपल्या 4 गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. त्यातून तुम्हाला अभ्यास करूनच या सर्व गोष्टी करायच्या. 1, तुमच्या कॅटेगरीच्या जागा तुमचे किती आहेत. 2, तुमची कॅटेगरी कोणती आहे म्हणजे पहिली कॅटेगरी कोणती आहे, तुमच्या कॅटेगरीच्या जागा मात्र कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहे, बरोबर. नंतर तुमचा माध्यम कोणतं असणार आहे, तुमचं माध्यम कोणतं असणार आहे आणि तुमचे गुण किती असणार आहे. या 4ही बाबींवरती तुमचा काय निकाल अवलंबून आहे, तुमची निवड अवलंबून आहे. मग जिथं जास्त जागा असतात तिथं सर्व विद्यार्थी जातात. पोलीस भरतीचे फॉर्म पहा तुम्ही, इथं सरळसेवेच्या जागा पहा, जिथं कॅटेगरीच्या जास्त जागा असतात तिथंच विद्यार्थी जातात. परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे की कॅटेगरीचा जो काही टॉपर विद्यार्थी असतो तो ओपन मधूनच जात असतो, ओपन मधूनच जातो. त्यामुळे त्या जागा आपल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी रिक्त होत असतात आणि त्या कॅटेगरीसाठी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगतो कॅटेगरीच्या जर तुम्ही खाली असाल तर नक्कीच ज्या कॅटेगरीच्या जागा मध्यम लेवलच्या जागा असणार आहे त्या जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसं मी उदाहरण पहिल्यांदा दिलं की मुंबईचा विद्यार्थी जर त्याला 90 मार्क्स असेल तो गडचिरोली जायला तयार होणार आहे का, तर त्याला नोकरी पाहिजे. म्हणून 120च्या खाली जे मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जिथं जास्त विद्यार्थी जाऊ शकत नाही, जिथं जागा जास्त, कॉम्पिटिशन कमी, जागा जास्त, बरोबर आहे, विद्यार्थी संख्या कमी, अशा ठिकाणी आपल्याला प्रिफरन्स टाकायचा आहे. उदाहरणार्थ पुन्हा मी एकदा सांगतोय, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हा, बरोबर, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्हा, नंतर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा, हे 3ही जिल्हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नंतर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मधले तुम्हाला सांगतोय जत तालुका, 2017 मध्ये जत तालुक्यात एका जत तालुक्यात 100 पेक्षा जास्त शिक्षक भरती झाली. जत तालुक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. 2017 मध्ये जर कोणी लागले असेल पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तर त्यांना विचारा की संपूर्ण विदर्भातील पोरं कुठे गेले, त्या जळगावला, सांगलीमध्ये जत तालुक्यात जिकडे तिकडे जा, ज्या त्या शाळेमध्ये केंद्र. आणि हे लक्षात घ्यायचं शिक्षण सेवकाकडे सुद्धा मुख्याध्यापकाचा चार्ज होता. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्या भरतीच्या वेळेला समजून आलेल्या आहे आणि त्याच अनुभवावरनं मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्हा सर्वांना लक्षात घ्यायचं आहे जर कमी मार्क्स असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे आहेत. सांगली, कोल्हापूरचं जे एंड असते म्हणजे जे कर्नाटक बाउंड्री आहे त्यावरती जागा शिल्लक असतात. जत तालुका शिल्लक, आटपाडी तालुका सांगलीतला म्हणजे दुष्काळ, शिक्षकांचा दुष्काळ होता. असे जे तालुके आहेत, नांदेड आहे, या जिल्ह्यामध्ये तुम्ही टाकू शकता, म्हणजे प्रिफरन्स टाकू शकता ज्यांना 120 पेक्षा कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगतोय. नंतर बीड आहे, जे मराठवाड्यातील जिल्हे आहेत, बीड आहे, लातूर आहे, परभणी आहे, या जिल्ह्यामध्ये तुम्ही सुद्धा प्रिफरन्स टाकू शकता. अशा पद्धतीनं 15 ते 16 जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये 120 पेक्षा कमी गुण आहेत. त्या सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी
आपापल्या कॅटेगरीच्या जागा टाकून तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय केल्यास नक्कीच तुमच्या निवडीचे चान्सेस असणार आहेत. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. माझ्याशी जर संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारी लिंक आहे, त्या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून मला ज्याशी बोलता येणार आहे. धन्यवाद.